आज मी उपवासासाठी वर्षभर टिकणारे बटाट्याचे पापड बनवले आहेत। जेव्हा कधी तुम्हाला उपवास असेल तेव्हा तुम्ही हे पापड तळून खाऊ शकता। त्यासाठी 3 किलो बटाटे उकडून घेतले। आता याला आपल्याला किसणीतून बारीक किसून घ्यायचं आहे। किसलेला बटाटा जरा वेळ साईडला ठेवते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप साबुदाणा आपल्याला बारीक रवा असतो त्या पद्धतीने वाटून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर मिरच्या, कोथिंबीर आणि जिरं सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जर तुम्ही कोथिंबीर आणि जिरं उपवासाला खात नसाल तर याला स्किप करू शकता। आता किसून ठेवलेल्या बटाट्यावरती बारीक केलेला साबुदाणा, आता तयार केलेलं वाटण, रेड चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि याचा आपल्याला छान असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे। चांगलं याला मळू घ्यायचं। आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे छोटे छोटे उंडे तयार करायचे। पुरी बनविण्याची जी मशीन असते त्यावरती आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पापड तयार करायचे आहेत। तयार झालेले पापड आपल्याला कडक उन्हामध्ये 2 दिवस छान असे वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे हे पापड वर्षभर आरामात टिकतात। तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बटाट्याचे पापड नक्की करून पहा। थँक्यू।